सर्व वाचकांना नमस्कार. उत्सव नवरात्रीचा, सन्मान स्त्री शक्तीचा, कथा तिच्या नात्यांची वीण जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या, या सदरात पुढच्या कथेकडे आपण वळूया. कथेचं नाव आहे पांढऱ्या पायाची. आली पांढऱ्या पायाची अवदसा कुठली. बघा तर, जरा म्हणून लाज नाही. निदान जनाची नाही तर मनाची तरी जपायची होती ना. कपडे तर बघ, ब्लाऊजचा गळा पाहिलास का? शोभतं का असलं? असल्या बायकांना काही वाटत नाही. स्वतःच्या आयुष्याची वाजलेलीच असते, दुसऱ्याच्या आयुष्याचीही वाजवायला येतात. कोणत्या कार्यक्रमात जायला हवं, कुठे नाही, याचीही अक्कल नसावी का? बरं ते सोड, शर्मिलाबाई, त्यांनाही अक्कल नाही का? आपल्या सुनेला कुठं घेऊन जायचं, कुठं नाही, त्यांनाही कळू नये. त्यांचं तर काही सांगूच नकोस. उठसूट सुनेच्या माग माग. ते म्हणतात ना, पैसा बोलता है. मी तर म्हणते, आता आपणच बाहेर जाणं बंद करावं. किंवा एखादा कार्यक्रम करायचा असला तर घरातल्या घरात करावा. म्हणजे असल्या लोकांच्या तोंडोतोंडी लागायचं काम नाही पडत. सुनीताला बघून सोसायटीच्या बायका खुसफुसत होत्या. सुनीताच्या कानावर त्यांचा संवाद पडत नव्हता, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तिला सगळं सांगून जात होते. सोसायटीत आज मंदाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता. सुनीता आणि तिच्या सासूबाई तिथं आल्या होत्या. मंदा, तू म्हणालीस म्हणून इथं आले मी. चल, आता निघते. आई येतील कार्यक्रम झाला की. सुनीता मंदाला म्हणाली. अगं थांब की, तो फोटोग्राफर यायला उशीर करतोय म्हणून थांबलो होतो. मंदा म्हणाली. तुम्ही करा ग सगळं नीट, मी येते. सुनीता जायची घाई करत होती. काही गरज नाही जायची, बस इथं. बाळाची मावशी त्याला सोबत हवीच, मंदा म्हणाली आणि सुनीताचा नाईलाज झाला. समोर ठेवलेल्या खुर्चीवर ती जाऊन बसली. मी काय म्हणते, आपणही असले ब्लाऊज शिवायचे का आता? काय म्हणतात ग याला? डीप नेक. तिच्या पाठीमागं बसलेली बाई तिला ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली. सुनीताच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. हो की, शिवूया. आता नवरे नसलेल्या बायका असले कपडे घालून फिरत आहेत, तर आपण तर घालायलाच पाहिजेत. उगी आपल्या नवऱ्याची नजर त्यांच्यावर पडण्यापेक्षा आपल्यावर पडलेली बरी नाही का? दुसरी बाई तिला म्हणाली. नाहीतर काय ग, लग्न झालं आणि लगेच स्वतःच्या नवऱ्याला गिळून बसली. आणि आता बघ कशी राहते, टकाटक, निर्लज्ज कुणीकडची. तिसरी बाई म्हणाली. तेवढ्यात फोटोग्राफर आला आणि कार्यक्रम सुरू झाला. फुलांनी सजवलेल्या पाळण्यावर मंदा बसली. तिच्या सासूनं आणि तिच्या आईनं तिची ओटी भरली. बाकीच्या बायका तिची ओटी भरायला उठणार तेवढ्यात मंदानं सुनीताला आवाज दिला. सगळ्या बायकांमध्ये कुजबूज सुरू झाली. मंदा, अगं गरोदर आहेस ना तू? हिच्या हातानं ओटी भरणार का? एकतर ही विधवा आणि वांझोटीही. अगं अपशकुन होईल. तुझ्या होणाऱ्या बाळावर हिची सावली पण नको पडायला, एक बाई मंदाला म्हणाली. मी तर म्हणेल, तुमच्या लोकांपेक्षा सुनीताची सावली
माझ्या होणाऱ्या बाळावर पडायला पाहिजे. तुमच्यासारख्या माणुसकी नसलेल्या लोकांपेक्षा माझी ही कणखर मैत्रीण कधीही चांगली. काय म्हणाला तुम्ही? विधवा, पांढऱ्या पायाची? का? हिचा नवरा मेला म्हणून? कुणाला आवडत असतं का वैधव्य? लग्न झाल्यावर आठवडाभरात रमेश अपघातात गेला, त्याच हिचा काय दोष? एखादी असती तर रमेशच्या आईवडिलांना सोडून स्वतःचा दुसरा संसार थाटलाही असता. पण सुनीतानं मात्र त्यांची जबाबदारी उचलली. दिवस रात्र सासू सुनेच्या चुगल्या करणाऱ्या तुम्हाला हे जमलं तरी असतं का? नवरा मेला म्हणून तिनं चांगलं राहायचं नाही का? एवढ्या म्हाताऱ्या झाल्यात तुम्ही बायका, अर्धी लाकडं मसनात पोहोचली तुमची, तरी केसांवर गजरा लावण्याचा मोह तुम्हाला सुटत नाही. आणि सुनीताचं तर अजून तारुण्यही ओसरलं नाही, तर तिनं असं राहायचं का? ह्याच्या त्याच्या उखाळ्या पाखाळ्या करण्यात, नवऱ्याच्या जीवावर बसून खाण्यात धन्यता मानणाऱ्या तुम्हा सवाष्ण बायकांपेक्षा नवऱ्याविना घरदार चालवणारी, नवऱ्याच्या माघारी त्याची स्वप्न पूर्ण करणारी माझी मैत्रीण मला श्रेष्ठ वाटते. आपणही एक स्त्रीच आहोत. हिच्या जागी एकदा स्वतःला ठेवून बघा. तुमच्या मुलीला, तुमच्या सुनेला ठेवून बघा आणि नंतर ह्या गोष्टी बोला. आपणच एकमेकींना समजून घेणार नाही तर कोणी घ्यायचं? आपण नेहमी समाज समाज म्हणतो, पण समाज आपल्यापासूनच बनलेला आहे. आपण आपल्या विचारात सुधारणा केल्या तर समाजात आपोआपच सुधारणा होतील. ज्यांना माझं म्हणणं पटलं असेल त्याच माझी ओटी भरायला येतील. बाकीच्या नाश्ता करून गेलात तरी मला काही वाटणार नाही, मंदा म्हणाली. सगळ्या बायकांनी एकमेकींकडं पाहिलं आणि मंदाची ओटी भरायला उभ्या राहिल्या. सुनीताच्या डोळ्यात मात्र मंदासाठी कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले. मंदानं ते अचूक हेरले आणि तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारली. थँक्स मंदा, सुनीता म्हणाली. नुसतं थँक्स नाही, आता उद्यापासून मी सुट्ट्या घेतल्या आहेत. रोज तुझं ऑफिस झालं की माझ्या घरी यायचं गप्पा करायला आणि मला मेकअप करायला तूच शिकव. आणि हो, माझ्या बाळाला सर्वात आधी तूच घ्यायचं. मी काय म्हणते, आपण नावं शोधून ठेवायची का चांगली? मंदाची गाडी सुसाट निघाली होती. हो हो, सगळं करू. आधी श्वास तर घे निवांतपणे. चल बस इथं, बाकी बायका खोळंबल्या आहेत ओटी भरायला, सुनीता म्हणाली. हो की, आज डोक्यात पडलेला प्रकाश किती दिवस टिकतो बघूया, मंदा म्हणाली आणि दोघी खळखळून हसायला लागल्या. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनाला भावणाऱ्या प्रेरणादायी कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.